थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. या देहाचं नाही कसलीच भीती सांग छाती ठोकून आदर्श आहेत आमचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2025 या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातील पहिला सामना पाहायला मिळतोय. GN11 नायगाव विरुद्ध मोपास वसई फाटा या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलाय GN11 नायगाव संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि मोपास वसई फाटा या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. आमचे दोन ऑफिशियल्स अंपायर मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला तेजस कोळी सरांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला मिलिंद बावकर सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो. त्यामुळे पंचांची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे. कालच्या दिवसामध्ये देखील पंचांची भूमिका फार चांगली राहिली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये देखील पंचांच्या भूमिकेमध्ये तेजस कोळी सर आणि एका बाजूला मिलिंद बावकर सर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी यायचं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना मोपास वसई फाटा याच परिसरातील एक मोठं नाव आहे. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये या संघाने देखील चांगलं नाव आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या दोन संघांमध्ये एक चांगला सामना आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेले आहे. एका बाजूला जर पाहिलं तर मुराद हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश होळीकर एक चांगल्या धाटणीचा तो देखील गोलंदाज आहे आणि खरं तर GN11 नायगावसाठी तो सातत्यानं चांगली कामगिरी करत असतो, परंतु घरच्या मैदानावरती त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. P1चं षटक आहे, पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्याला या मैदानावरती दाखवावी लागेल. सामन्याला होती सुरुवात. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आजच्या दिवसातील पहिला सामना आणि आतापर्यंत जर पाहिलं तर भरपूर वेळ खर्च झालेला आहे. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज योगेश होळीकर आणि स्ट्रायकिंग एंडला मुराद हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिला तर फक्त चेंडूला ग्लान्स केलाय, दिशा देण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक करतायत आणि ते सिंगल कंप्लीट केली जाते. इथे जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली, ग्लान्स केलं आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टीरक्षक आले होते. चांगला प्रयत्न दीपेश दिंडेकर यांचा राहिला होता, पायाने चेंडू अडवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आणि ते सिंगल मिळाली पहिल्या चेंडूवरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते मुरादच्या माध्यमातून, कारण पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येते ना तेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होत असतो फलंदाजाचा आणि तेच कार्य मैदानावरती मुरादने केलंय. पहिल्या चेंडूवरती धाव त्याच्या माध्यमातून आलेली आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा योगेश होळीकर राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जर पाहिला तर शोएब हा फलंदाज पाहायला मिळतोय, लेफ्ट हँडेड बॅटर आणि त्याच्या विरोधात इथे त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट हा ट्रॅकर, परंतु उंची जास्त, दिशा देखील खराब पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला योगेशच्या माध्यमातून, कारण कॉन्क्रीटची विकेट आहे आणि जास्त शोल्डरचा वापर केला. अर्ध्या विकेटवरती चेंडूला टाकलं आणि तदनंतर अनपेक्षितपणे उचली प्राप्त झाली आणि फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि ते वाईट चेंडू पाहायला मिळाला योगेशच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 2 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, तदनंतर जर पाहिलं तर व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न योगेशने जरूर केला, परंतु तो अपयशी ठरला. पुन्हा एकदा योगेश होळीकर राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटला मिड विकेटला फटका खेचला. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, फिल्डर आहे तिथे. कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, अगदी सहज सोपा झेल होता, परंतु जर पाहिलं तर आय सेट अगदी बाजूला आणि हातांची ओंजल जर पाहिली ना तर अतिशय खराब राहिली होती आणि ते कॅच ड्रॉप. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा ट्रॅकर होता, आडव्या बॅटनं हा फटका खेळला होता शोएब, परंतु इथे जर पाहिलं ना तर मिड विकेटला झेल सुटला. 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती. एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 3 या आकड्यावर. हो, बॅकफुटला जाऊन
बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजानं जरूर केला, परंतु वेगवान चेंडू होता, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला योगेश होळीकरचा. इथे चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करतायत पहिल्या षटकामध्ये योगेश होळीकर, इम्प्रेस करतायत, कारण पहिल्या षटकामध्ये संधी देखील निर्माण करून दिली होती, परंतु फिल्डिंग खराब राहिली आणि तिथून जर पाहिली ना तर एक धाव मिळाली फलंदाजाला, परंतु योगेशचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, अगदी कानाला फुंकर घालत हा चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या दिशेने. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला अफलातून, तेच तर्रार चेंडू, वेगवान चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हो हो, अफलातून चेंडू होता, सुरेख चेंडू, काय जबरदस्त. अगदी जर पाहिला तर आपल्या धाटणीचा हा चेंडू पाहायला मिळाला. वेगवेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करतोय योगेश होळीकर आणि त्याच्याकडे क्षमता देखील आहे. भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय आणि ते चेंडू आलाय डॉट. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. मुराद संघर्ष करतो या मॅच मध्ये, त्याच्या बॅटमधून धाव येत नाहीये, परंतु इथे यष्टिरक्षकाला बीट करून बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या अगदी जवळ. प्रयत्न करतायत परंतु बॉल थांबणार नाही. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चांगला चेंडू होता, परंतु यष्टिरक्षकाला बीट करून हा चेंडू गेला होता. खरं तर बाईच्या स्वरूपात या 4 धावा मिळाल्या. काही गोलंदाजी करतायत परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धावा प्राप्त झाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 7 या आकड्यावर. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, इथे देखील चांगला चेंडू, काय गोलंदाजी करतायत, वाह वाह वाह. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं योगेश होळीकरनं. फक्त जर पाहिला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झालेत, परंतु गोलंदाजी अव्वल दर्जाची राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी मुरादला शांत ठेवल्या. 4 चेंडू तो डॉट खेळला, एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या 4 धावा आल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली ना तर 7 या आकड्यावरती. म्हणजेच काय पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलंय योगेश होळीकर या गोलंदाजानं, कारण मॅचच्या पूर्वार्धामध्ये फलंदाज भरपूर मोठे संघर्ष करत असताना त्यांच्या विरोधात लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. योगेश होळीकरच्या माध्यमातून इम्प्रेस केलाय. आपल्या जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे तो चेंडू टाकत असतो. आजच्या दिवसामध्ये देखील षटक क्रमांक पहिले टाकत असताना लाजवाब गोलंदाजी त्याची राहिली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल घुसेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात जर पाहिलं तर शोएब हा फलंदाज पाहायला मिळतो. शोएबच्या बॅटमधून या मॅच मध्ये फक्त एकच धाव आलेली आहे. मागील 5 चेंडूवरती मुरादनं भरपूर मोठा संघर्ष केलाय. 5 चेंडू तो डॉट खेळला या मॅच मध्ये, परंतु येणाऱ्या षटकामध्ये त्यांना चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. षटक क्रमांक 2 राहुल घुसेकर यांना तुम्ही पाहता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. हो, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला, अगदी जर पाहिलं तर फिल्डर आहे, मिस्टेक करतायत, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. स्टॉप स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे शोएबने केला, परंतु बॅटचा टॉप एज लागला. शॉट फाईन लेगला, फिल्डर होते परंतु त्यांना बीट करून बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि शोएबच्या बॅटमधून या मॅचमध्ये पहिला चौकार येतोय. राहुल पुन्हा एकदा खोलात टाकला होता, परंतु पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे मुरादने केलाय. मुराद अडचणीमध्ये सापडलाय आणि धावबाच्या सुरुवात पहिली विकेट या मॅच मध्ये मिळेल का? यस, पहिला धक्का बसलाय मोपास वसई फाटा या टीमला. मुराद बॅक टू द पेव्हिलियन.
थँक्यू. धावबाच्या स्वरूपात इथे पहिली विकेट प्राप्त केली. JNC11 नायगाव या संघाने बुराद संघर्ष करत होता मैदानावरती आणि खऱ्या अर्थात त्याने विकेट सॅक्रिफाईस केली असंच म्हणावं लागेल. कारण धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि धावबाच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅचमध्ये मोपास वसई फाटा या टीमला बसलाय. नवीन फलंदाज सतीश मैदानावरती दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल यांना तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्याच्या विरोधात आणि तदनंतर धावबाच्या स्वरूपात या षटकामध्ये विकेट देखील पाहायला मिळाली. राहुल पुन्हा एकदा शोएबसाठी आडव्या बॅटनं मोठा फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं चेंडूला पुल केला होता शोएबनं. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल गेलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी चांगला स्ट्रोक आलाय शोएबच्या बॅटमधून. या शोएबचा झेल सोडला होता त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डरच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये शोएबला संधी मिळाली आणि त्याचा झेल सुटला होता आणि तदनंतर तो चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. शोएबचं कौतुक करावं लागेल. त्याच्या बॅटमधून षटकार आला. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत. राहुलच्या विरोधात आक्रमण केलं जातं. अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकला जातोय आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका देखील शोएबच्या बॅटमधून पाहायला मिळाला मागील चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत परंतु आतापर्यंत अपयशी ठरलेत. पुन्हा एकदा कोला टाकला होता बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. इथे एक चुकी होणार नाहीये. टिपला झेल संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना नवीन फलंदाज मुन्ना मैदानावरती दाखल होतोय. या षटकामध्ये विकेट मिळाली. फलंदाज शोएब बाद झालेत परंतु शोएबच्या बॅटमधून धावा देखील येत होत्या. एक षटकार आणि चौकार देखील शोएबच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शोएबने केला होता परंतु राहुलनं जबरदस्त झेल कंप्लीट केला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक चांगला स्क्वेअर कटचा फटका पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु वर्तुळामध्ये फिल्डर होते आणि त्यांच्याच माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त सिंगल या चेंडूवरती. पहिला चेंडू फेस करत असताना मुन्नाच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 7 धावा योगेश होळीकरने खर्च केल्या परंतु राहुल गुसेकरच्या या षटकामध्ये धावा येत आहेत. पलटवार केलाय फलंदाजानं. पहिल्या षटकावरती गोलंदाजानं अधिराज्य गाजवलं परंतु या षटकामध्ये फलंदाज देखील अधिराज्य गाजवत आहेत कारण धावा देखील येतात या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल गुसेकर ओव्हर द विकेट आले. सुरुवातीला राऊंड विकेटनं त्यांनी गोलंदाजी केली. इथे ओव्हर द विकेटनं सतीशच्या विरोधात ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केलाच नव्हता. चांगली लेंथ फुलर लेंथचा चेंडू होता. वाईड यॉर्कर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न राहुलचा राहिलाय. हा चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना मोपास वसई फाटा या संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती बरोबर 9च्या सरासरीनं 18 धावा केल्यात. म्हणजेच का आतापर्यंत चांगली सुरुवात राहिली असंच म्हणावं लागेल परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल कारण JNC11 नायगाव संघ याच परिसरातील संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना चांगल्या पद्धतीने धावसंख्या देखील उभारावी लागेल. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 18 धावा. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा योगेश होळीकर हा गोलंदाज पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये त्याने भरपूर इम्प्रेस केलं.
त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मुरादला अगदी त्यांनी शांतच ठेवलं होतं. त्याच्या विरोधात सलगचे 4 चेंडू डॉट आले आणि तदनंतर धावबाच्या स्वरूपात मुराद बाद झाले आणि त्या षटकामध्ये स्वरूपात धावा देखील खर्च झाल्या होत्या. त्यामुळे योगेश होळीकरचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज षटक क्रमांक 3 योगेश होळीकर याला तुम्ही पाहताय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं ना तर मुन्ना हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस हा ट्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय कारण फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि ते वाईट बॉल पाहायला मिळतोय. खराब चेंडू पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजी करतायत परंतु इथे जर पाहिलं तर जास्त उचली प्राप्त झाली या चेंडूवरती आणि पंचाने दंडित केलं योगेश होळीकरला. म्हणजे याच्यानंतर तो बाउन्सर टाकूच शकत नाही या षटकामध्ये कारण पहिला चेंडू बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु आवाक्या बाहेर हा चेंडू होता. त्यामुळे पंचाने दंडित केलं. एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन फिल्डर आहे सतीश चुकी करणार नाहीये. त्याने टिपलाय झेल. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. मोफास वसई फाटा या टीमला. मुन्ना बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता वेगवान चेंडू होता परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन द राईज खेळले होते परंतु लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर होते सतीश कोळी आणि त्याच्या माध्यमातून टिपल्या. जबरदस्त कॅच कंप्लीट केल्या आणि ते अजून एक धक्का या मॅच मध्ये बसलाय. मोफास वसई फाटा या टीमला. डिका स्पोर्ट्सचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगलं चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये या मैदानाचं विहंगम दृश्य अर्थातच पक्षाच्या नजरेतून ही स्पर्धा कशी दिसू शकते ना अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी ते दृश्य टिपलं देखील होतं आणि खूप चांगलं मैदानाचं अगदी सौंदर्य डिका स्पोर्ट्सनं देखील दाखवलंय. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. खरं तर कालच्या दिवसापासून या स्पर्धेचं ते चित्रीकरण करत आहेत आणि चांगली स्पर्धा रंगवतात आणि युट्यूब वाहिनीवरती चांगलं प्रेक्षेपण देखील पाहायला मिळतं. नवीन फलंदाज सलमान मैदानावरती दाखल होतोय. आतापर्यंत या मॅच मध्ये योगेश होळीकर यांनी भरपूर इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी करतायत. स्विचिचा फटका सलमानच्या बॅट मधून आला. हा फटका बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सलमानच्या बॅट मधून हा चेंडू आला. स्विचिचा फटका अगदी उलट दिशेने तो खेळला होता आणि योगेश होळीकरच्या विरोधात एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि सलमानची बॅटची ग्रीप जर पाहिली ना तर उलट दिशेने तो बॅट पकडत असतो आणि अगदी त्याचाच फायदा त्याने घेतला आणि सरळ चेंडूला स्विच केलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या मॅच मधील पहिला षटकार. दुसरा षटकार आलाय सलमानच्या बॅटमधून. या अगोदर शोएबच्या बॅटमधून देखील षटकार आला होता आणि सलमानच्या बॅटमधून हा पहिला षटकार तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. GNC11 नायगाव संघ मैदानावरती खेळतोय आज आपल्या घरच्या मैदानावरती परंतु योगेश होळीकरनं पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं. या षटकामध्ये त्याच्या विरोधात धावा येत आहेत. काय जबरदस्त फटका सलमानच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हो यावेळेस पाहिलं तर लक्ष्याच्या बाहेर जाणार चेंडू आहे. इज अ वाईड बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. सलमानचा जर आपण विचार केला ना तर त्याची बॅट पकडण्याची शैली जर पाहिली तर क्रिकेटला पूरक नाही आहे. अशा प्रकारची बॅट पकडण्याची शैली जर पाहिलं तर लहान असताना आपण करत असतो आणि तदनंतर आपल्याला शिकवलं जातं की अशा प्रकारची तुम्ही बॅट पकडावी. सलमान या गोष्टीपासून थोडासा अपवाद राहिला आहे आणि इथे जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून षटकार देखील आला या मॅचमध्ये. त्यामुळे त्याच्या बॅट पकडण्याच्या शैलीवर देखील आपण आक्षेप घेऊ शकत नाही या मॅच मध्ये.
हो फुल करण्याचा प्रयत्न यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. योगेश होळीकर गोलंदाजी करत असताना एक विशिष्ट पद्धतीने आवाज देखील करतायत, कारण ती प्रत्येक गोलंदाजाची शैली असते, वेगाचा ते वापर करतायत आणि इथे जर पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला पलटवार केलाय, कारण या षटकामध्ये सलमानच्या बॅटमधून षटकार आला, परंतु तदनंतर डॉट चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 26-26 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा कोलाट टाकलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये केलेट, फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाहीये, पकडलाय कॅच. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. मोफास वसई फाटा या टीमला. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. सलमान इथे बाद झालेत. कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा सलमानने जरूर प्रयत्न केला होता. सलमानच्या बॅट पकडण्याच्या शैलीवरती आपण चर्चा केली, परंतु स्विचिटचा फटका त्याच्या बॅटमधून जरूर आला, परंतु तदनंतर त्याने संघर्ष केला. इथे जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा त्याने देखील प्रयत्न केला होता, परंतु योगेश होळीकरचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतात याही षटकामध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो यावेळेस पाहिलं तर कव्हर पॉइंटला खेळत, गॅप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, पण नाही त्या ठिकाणी फिल्डर आहे, अडवलाय. थोडासा चेंडू साईड होणं या ठिकाणून थोडंसं डिफिकल्ट आहे, त्यामुळे जर पाहिलं तर चेंडू अडवलाय आणि इथे जर पाहिलं तर फक्त 2 धावा मिळतील फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि आतापर्यंत 28 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता. पुन्हा एकदा योगेश होळीकर ओव्हर द विकेट अभितच्या विरोधात. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंटला. इथे फिल्डर आहे, परंतु फिल्डरला भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. अभितच्या बॅट मधून येतोय हा चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफुटला गेले होते अभित आणि काय सुंदर फटका पाहायला मिळाला. बॅकफुट पंच होता, चेंडूला स्लाइस केलं होतं, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून इंटू द गॅप खेळले होते आणि बॉल गेलाय 4 धावांसाठी. सुरेख फटका आलाय अभितच्या बॅटमधून या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. या षटकामध्ये तब्बल 14 धावा योगेश होळीकरनं खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या. तदनंतर राहुल घुसेकरच्या विरोधात 11 धावा योगेश होळीकरनं या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या. आणि इथे जर पाहिलं ना तर कमबॅक करावं लागेल JNC 11 नायगाव या टीमला. 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. प्रथम फलंदाजी करत असताना मोपास वसई फाटा आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चॉकोबार ग्रुपचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अफलातून नियोजन आयोजन आणि या स्पर्धेमध्ये क्रीडा रसिकांसाठी देखील पारितोषिक आहे. सीमारेषेच्या पलीकडे जो क्रीडा रसिक झेल कंप्लीट करेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती आकाश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. राऊंड विकेटनं पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. फिरकीपट्टू गोलंदाज आहे, चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवतो आकाश, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्विकर वन होता. वाह काय जबरदस्त चेंडू टाकलाय. फ्लॅटून चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु हा चेंडू आलाय डॉट.
कौतुक करावं लागेल. आकाशचा पहिला चेंडू जर पाहिला ना तर कमी गतीने टाकला होता, परंतु हा चेंडू पहा क्विकर वन. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय आणि पायचीची भरपूर मोठी अपील या ठिकाणी केलेली आहे, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला आणि इथे जर पाहिलं तर चेंडू आलाय डॉट. यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध टीम 94 कामन या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती करतोय आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टॉस करण्यासाठी यायचा. काही गोलंदाजी करतायत, आकाशचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू वाईट टाकला, परंतु तदनंतर सलगचे दोन चेंडू आले डॉट त्याच्या माध्यमातून अगदी चेंडूला फिरवतात. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण प्राप्त होतो आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज अभित एका बाजूला चांगली बॅटिंग करतोय, परंतु सतीश मात्र संघर्ष करतात या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आकाश स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, चेंडूला स्विच केला. स्विच हिटचा फटका, सुरेख फटका, फलंदाजाच्या बॅट मधून येतोय बॉल, सीमारेषा पार, येतोय षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्विच हिटचा फटका फलंदाज सतीशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीनं हा चेंडू टाकला होता आणि तदनंतर लवकर लाईन पिक केली आणि सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आकाश पुन्हा एकदा स्विचीचा फटका आकाशच्या विरोधात पाहायला मिळतोय, परंतु इथे गॅप मध्ये खेळण्याचा जरूर प्रयत्न, फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. व्यासपीठावरती जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय संतोष केसरेकर साहेब आहेत आणि त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आकाश बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर अभिदला पाहताय, त्याच्या बॅट मधून 6 धावा या मॅच मध्ये आले. वा वा वा, काय फटका, डान्सिंग डाऊन ट्रॅक, चेंडूला सरळ उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी दर्जेदार रुबाबदार भव्य षटकार फलंदाज अभिदच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, अभिदच्या बॅट मधून पुढे आले होते आणि चांगल्या टप्प्यावरती अगदी चेंडूला पिक केला आणि तिथून षटकार आला. इथे जर पाहिला तर वेगवान चेंडू होता, क्विकर वन टाकण्याचा प्रयत्न आकाशने केला, परंतु सिंगल मिळाली अभिदला. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा पाहायला मिळाल्या, त्या 2 षटकामध्ये 18 धावा, परंतु मागील 2 षटकामध्ये धावा येत आहेत. फलंदाजानं पलटवार केला, वर्चस्व गाजवल्या मागील 2 षटकांवरती, कारण षटकार चौकारांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळाली. आकाशच्या विरोधात देखील एक चांगला स्ट्रोक आला अभिदच्या बॅटमधून. अभिदचं कौतुक करावं लागेल, कारण मधल्या फळीमध्ये तो बॅटिंग करण्यासाठी आला आणि त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येतात या मॅचमध्ये. यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध टीम 94 कामन या दोन संघामध्ये आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचा टॉस करण्यासाठी. एकविरा स्पोर्ट्स नायगाव म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव आहे. या नावाची देखील चर्चा कित्येक वर्षे केली आणि तो संघ आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु एका बाजूला टीम 94 कामन संघ यंदाच्या हंगामामध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. अनेक क्रीडा स्पर्धा याही संघाने आपल्या नावावरती केलेत, त्यामुळे यानंतरचा होणाऱ्या सामन्यामध्ये देखील एक रंगत जरूर पाहायला मिळेल. म्हणजेच काय, आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट वाल्मिकेश्वर या मैदानावरती तुम्ही पाहणार आहात. षटक क्रमांक 5 आणि स्लॉगवरचं षटक आपल्याला हर्ष यानं पाहताय आणि इथून जर पाहिलं तर हर्षला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये 47 धावा धावफलकावरती तुम्ही पाहिल्यात, त्यामुळे कमबॅक करणारं षटक अगदी त्याला टाकावं लागेल. धावा कमी खर्च करावे लागतील, परंतु एका बाजूला अभित आणि एका बाजूला सतीशला तुम्ही पाहता या मॅच मध्ये. गोलंदाज हर्ष, राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट, खोला टाकलाय, पहिलाच बॉल. अगदी प्रश्न विचारलाय फलंदाजाला, समोरच्या दिशेने खेळलेत परंतु वेगवान 2 धावा इथे कंप्लीट करतायत. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली अभिद आणि सतीश या 2 फलंदाजांमध्ये.
पहिला चेंडू टाकत असताना खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि 2 धावा मिळाल्या फलंदाजाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष. राऊंड विकेट. हो, जागा बनवून स्ट्रोकला खेळल्यात कव्हरच्या डोक्यावरून, परंतु फिल्डर आहे तिथे, त्यांना चांगला प्रयत्न केला होता परंतु कॅच ड्रॉप. झेल सुटला कारण हर्षच्या डोक्यावरती दोन्ही हात गेले. असं वाटलं होतं की झेल कंप्लीट होईल परंतु इथे कॅच ड्रॉप आणि इथे 2 धावा मिळाल्या फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फिल्डर आले होते, चांगला प्रयत्न जरूर केला होता दीपेश दिंडेकरने परंतु कॅच ड्रॉप झाला आणि 2 धावा मिळाल्या. ओ, इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती आणि इथे चेंडू आलाय डॉट. फलंदाज हर्षच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत हर्षनं या मॅच मध्ये आणि 4 धावा देखील खर्च केल्यात. GN11 नायगाव संघ या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर एक्स्ट्राच्या स्वरूपात या संघाने भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात आणि कुठेतरी त्याच धावा येणाऱ्या चेंडूवरती त्यांना रोखाव्या लागतील. थोडीशी फिल्डिंग खराब राहिली या संघाची आणि इथे जर पाहिलं तर आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये मोफास वसई फाटा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. पुन्हा एकदा खोलात टाकलाय परंतु चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली आहे. फिल्डर आहे डीप मध्ये दीपेश दिंडेकर. फिल्डिंग चांगली आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब पाहायला मिळाली आणि ते 2 धावा मिळतील फलंदाजांना आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 53 या आकड्यावरती. या षटकामध्ये जरूर कमी धावा खर्च करतोय गोलंदाज हर्ष. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे आणि झेल टिपलाय. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना यासीन, परंतु हर्ष कौतुक करावं लागेल या षटकामध्ये ते चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केलेत. ओ, फुलटा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये दीपेश दिंडेकर. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून परंतु 2 धावा इथे मिळतील फलंदाजांना. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 55 या आकड्यावरती आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये GN11 नायगाव या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर हर्ष कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्यांनी शेवटच्या षटकामध्ये केली कारण फलंदाज चांगली बॅटिंग करत होते आणि कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी हर्षनं दिलीच नाही या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 8 धावा त्याने स्लॉगवरच्या षटकामध्ये खर्च केल्या. एकंदरीत 55 धावा धावफलकावरती आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये GN11 नायगाव या संघाच्या विरोधात सेट केलेले आहेत. यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध टीम 94 कामन या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल आणि दोन्ही संघाच्या कॅप्टननं मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू. 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये GN11 नायगाव या संघाच्या विरोधात आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील याच विभागातील एक गोड आवाज
मनीष जवैती सर आणि त्यांना मी इन्व्हाइट करतो दुसऱ्या सत्रासाठी आपण जॉईन व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. खरं तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत आणि त्यांचाच आवाज कालच्या दिवसापासून आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय आणि पुन्हा देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. हॅलो, धन्यवाद निशांत सर. पायगावचा हा गोड आवाज पहिल्या डावामध्ये आपण ऐकला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य यशस्वी सर्वदा. तर गणपती बाप्पांना पहिलं मी आवाहन करून या माझ्या समालोचकाची सुरुवात करीत आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. पहिला सामना GN11 नायगाव विरुद्ध मोफास 11 वसई फाटा या दोन मातब्बर संघामध्ये लढत असताना हा सामना मोफास 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना 55 धावा ठोकल्या होत्या 5 षटकांमध्ये. 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते GN11 नायगाव संघासमोर. चोकोबार ग्रुप आयोजित भव्य दिवस अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 3 दिवस असणारा हा स्पर्धा कालचा दिवस वसई कोलीवाडा या संघाने गाजवला होता. शेवटचा तो सामना रोनियल यांची ती फलंदाजी, आयवन नाथो यांची ती गोलंदाजी अक्षरशः प्रेमात पडली होती वसई कोलीवाडा संघाच्या ही खेळपट्टी. म्हणूनच काय की त्यांनी टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. अंतिम दिवसाचं तिकीट काढून गेलेत ते इकडून. आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मोफास 11 वसईपाटा विरुद्ध GN11 नायगाव. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे सतेज कंडा व योगेश कोळी. घरच्या मैदानावर खेळत असताना GN11 नायगाव संघ, पण मात्र मोफास 11 वसई फाटा संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. गोरसाई ब सारख्या संघाला देखील यांनी पराभूत केलेला आहे. असा हा संघ मोफास 11 वसई फाटा. सलामीची जोडी योगेश कोळी व सतेज कंडा आणि क्रमांक 1 चा गोलंदाज वसई फाटा करून सद्दाम यांची ती गोलंदाजी. नारंगीचं ते ग्राउंड आणि ती टाकलेली सुंदर अशी गोलंदाजी. 2022 च ते स्पर्धा. सुंदर असा चेंडू मात्र हलकासा टोलेला पॉइंटच्या दिशेने. एका धावासाठी काही रोखू शकले नाही वसई फाटा. तर एका धावाने श्री गणेशा करतो योगेश GN11 नायगाव संघाकडून. ही जोडी आपण नेहमीप्रमाणे अष्टविनायक नायगाव संघाकडून खेळताना बघतो. आज मात्र GN11 नायगाव संघामधून खेळत असताना लक्ष्य आहे 59 धावांचं 5 षटकांमध्ये. 56 धावांचं 5 षटकांमध्ये. पुन्हा एकदा सद्दाम सज्ज होतोय. जवळजवळ 10 ते 12 पावलांचा रनअप. सुंदर असा चेंडू. मला
तर पहिला हादरा बसतोय सतेज कंडा बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा हादरा बसतोय. मी पहिल्याच म्हटलं होतं मोफास 11 वसई पटाला देखील कमी लेखून चालणार नाही, कारण का या संघाने ग्रामीण क्रिकेटचा एक बलाढ्य संघ नंबर 1 चा संघ गोरसाई ब संघाला देखील या संघाने पराभूत केलंय. तोच वसई फाटा संघ पहिल्याच दुसऱ्याच चेंडूवर हादरा बसवतोय GH 11 नायगाव संघाला. क्रमांक 3 चा फलंदाज मनमीत घुसेकर हलका साठवलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न 2 धावा. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना मनमीत घुसेकर एक हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा सद्दाम सज्ज होतोय. पहिल्या षटकातील 4था चेंडू. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. सुंदरसा फटका कव्हरच्या दिशेने अपिश आणि चेंडू सीमारेषा पार जातो. धन्यवाद डीजे. सुंदर अशी फलंदाजी मनमीत घुसेकर वैयक्तिक 2 चेंडू मध्ये 6 धावा करतोय. असा मारण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि रनआउट झालेला आहे. रिप्लाय मध्ये आपण पाहिलं हिटिंग मिसिंग होतं, त्याच कारणास्तव अपील फेटाळली होती पंच मिलिंद बावकर यांनी, पण मात्र स्वतःला काबू करू शकले नाही मनमीत आणि रनआउटच्या रूपानं बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय GH 11 नायगाव संघाला आणि मनमीत यांची जागा भरून येण्यासाठी नवीन फलंदाज स्वतः कर्णधार दीपेश दिंडेकर संघ मालक आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आपण डिक्का स्पोर्ट्स या चॅनल वरती लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतो. कॅमेरामॅन आकाश मल डाव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच मिलिंद पावकर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 8 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा तीच चुकी, वारंवार तीच चुकी करतायत. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा येतो. पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते आणि एका अवांतर धावने धावसंख्येवरून पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज, हलका सटवलेला मिड विकेटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षकाला काहीशी नशिबाची साथ भेटत नाही या खेळपट्टीकडून. त्याच कारणास्तव काही 2 धाव पूर्ण करतोय दीपेश. तर षटक संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11 धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये GH 11 नायगाव. अजूनही 24 चेंडू 45 धावांची गरज. डोंगर बघ किती सुंदर, बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर
धन्यवाद डीजे. क्रमांक 2 चा गोलंदाज P2 चा षटक घेऊन येतोय मुन्ना. P2 चं षटक 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू दिसतील आपल्याला. धावसंख्या झाले 11. जी सरासरी राखायची आहे जियांची इलेव्हन संघाला ती सरासरी गाठत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र 2 गडी बाद झालेले आहेत. 2 मोठे हादरे बसलेले आहेत जियांची इलेव्हन नायगाव संघाला. पुन्हा एकदा सज्ज योगेश कोळी फलंदाजी करता. सुंदर असा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू बॉलर बॅक टू द बॉलर खेळला होता. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा सज्ज योगेश. सुंदर असा फटका मात्र सुंदर असं तेवढंच क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला गोलंदाजाकडून. पण एका धावासाठी काही रोखू शकले नाही. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 12 या धावसंख्येवरती. आतापर्यंत काहीसं रोखून ठेवलेलं आहे वसई मुफास 11 वसई फटा या संघाने. सुंदर असा फटका लॉंगॉनच्या दिशेने सतीश येतील तिथपर्यंत 1 धाव पूर्ण केले आहेत या दोन्ही बॅटर्सनी. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 13 या धावसंख्येवरती. अजूनही 21 चेंडू 43 धावांची गरज. आतापर्यंत चांगली रणनीती पाहायला भेटते आपल्याला जियांची इलेव्हन नायगाव संघाकडून. सुंदर असा चेंडू वारंवार ब्लॉकरला टाकतोय चेंडू गोलंदाज मुन्ना. काहीसं रोखून ठेवलेलं आहे मुन्ना यांनी. पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर असा चेंडू. आता मात्र बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातो. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आतापर्यंत मुन्ना यांनी 3 धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त. फुलटा चेंडू क्षेत्ररक्षकाचा एक क्वालिटी क्रिकेट पाहायला भेटते आपल्याला या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये काहीसं रोखून ठेवलेलं मुन्ना यांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 14. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज नायगावचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जातो योगेश होळीकर. दोन्ही फलंदाज एक योगेश कोळी स्ट्राईक वर आहे. नॉन स्ट्राईक वर आहे योगेश होळीकर. आणि क्रमांक 3 चा गोलंदाज विलास येतोय. कालचे आमचे अजून एक समालोचक हर्षल पंडित यांचं देखील आगमन झालेलं आहे. आजच्या दिवसामध्ये आम्हाला ते पण जोडतील. त्याचप्रमाणे मॅन फ्रॉम पायगाव निशांत सर. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल तिथपर्यंत 2 धाव पूर्ण केल्यात योगेश यांनी. योगेश कोळी फलंदाजी करत असताना नॉन स्ट्राईक वरती योगेश होळीकर. या 2 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 16 या धावसंख्येवरती.
योगेश कोळी, योगेश होळीकर आणि गोलंदाजी मार्कवर विलास. पंचांच्या उजवीकडून सुंदर असा फटका, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. एक धाव पूर्ण, मात्र चेंडू खराब असे गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला मोपास 11 वसई फाटाकडून. 4 धाव भेटत आहेत आणि या 4 धावने धावसंख्येवर पोहोचते ते 20 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे. लक्ष्य आहे 56 धावांचं आणि 56 धावांचं लक्ष्य पार करत असताना आतापर्यंत 20 धावांचा पाठलाग केलेला आहे. अजूनही 16 चेंडू 36 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी, तेवढा सुंदर असा फटका. कृष्णा सातपुते कॉपीबुक स्टाईलने मारलेला हा चेंडू. एका धावावर समाधान मानावे लागेल योगेश कोळी याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 21 या धावसंख्येवरती. पंधरा चेंडू टाकून झाले आहेत. 15 चेंडू मध्ये 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15 चेंडू मध्ये 35 धावांचा मजल मारायचे आहे JNC 11 नायगाव संघाला. मी पहिलेच म्हटलं होतं या वसई फाटा संघाला देखील तुम्ही कमी लेखून चालणार नाही. 30 गोलंदाजी करत असताना मात्र एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 22 या धावसंख्येवरती. सन्माननीय संतोष केसरेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. धन्यवाद डीजे. याच्यानंतर होणारा सामना एकविरा क्रिकेट क्लब नायगाव विरुद्ध टीम 94 कामन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीच्या कॉल साठी यायचं आहे. याच्यानंतर होणारा सामना टीम 94 कामन विरुद्ध एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होईल या दोन्ही संघांदरम्यान. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे वसई फाटा संघाकडून. नवीन फलंदाज एक हार्ड हिटिंग बॅट्समन प्रणील येतोय. उजव्या हाताचा फलंदाज लांबच लांब षटकार मारण्यामध्ये मातब्बर. पण मात्र विलास आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी केली विलास यांनी. पुन्हा एकदा सज्ज जवळजवळ 12 ते 15 पावलांचा रनअप. आखूड टप्प्याचा चेंडू हलकासा टोलवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या डावासाठी प्रयत्न. 2 धावा गाठकी ठरू शकतात. मात्र हलकीशी अपील केली होती. पंच तेजस कोळी यांनी फेटाळून लावलेले आहे आणि 2 धाव पूर्ण करतोय प्रणील. या 2 धावने धावसंख्येवर पोहोचते 24 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. स्क्रीनवरती आपण रिप्लाय पाहू शकता. पुन्हा एकदा सज्ज विलास टू प्रणील. हलका सटवलेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण. दुसऱ्या डावासाठी प्रयत्न. क्रिकेटचं बेसिक आपल्याला पाहायला भेटते. खराब असं क्षेत्ररक्षक 3 धाव पूर्ण करतात. सुंदर रन बिटवीन द विकेट पाहायला भेटते या 2 बॅटर्स दरम्यान. या 3 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये JNC 11 नायगाव.
धन्यवाद डीजे. धावसंख्या झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, अजूनही 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. ड्रिंक्स टाइम झालेला आहे. मैदानामध्ये दोन्ही फलंदाजाची दमछाक झालेली आहे. 2 चेंडूमध्ये 5 धावा धावून काढलेल्या आहेत त्यांनी. म्हणूनच की काय की त्यांना दमछाक झालेली आहे. मित्रांनो, वारंवार पाणी प्या. सध्याचं वातावरण थोडं खराब असल्या कारणाने वारंवार पाणी पिल्याने तुमची दमछाक होणार नाही, याची काळजी घ्या. प्रत्येक खेळाडूंसाठी ही विनंती आहे. तर लक्ष आहे 56 धावांचं 5 षटकांमध्ये. आतापर्यंत 3 षटकं टाकून झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 27, अजूनही 12 चेंडू 29 धावांची गरज. 2 फलंदाज योगेश कोळी व प्रणील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक घेऊन येतील. मुन्ना संघाचं दुसरं षटक टाकलं होतं, सुंदररित्या हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. सुंदर अशी गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा भरोसा दाखवला जातोय मुन्ना याच्यावरती. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 चित्त्याच्या चपळाईने धावत असताना टीम 94 कामन संघाचा कर्णधार. कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होणार आहे 21 संघासमोर. पुन्हा एकदा सज्ज मुन्ना. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हलकीशी अपील केली होती, लाऊड अपील होती, मात्र आत्मविश्वास कमी होता. म्हणूनच की काय फेटाळून लावलेलं आहे अपील. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. आउटसाइड द ऑफ चेंडू होता. फुलटा चेंडू साहेब बिरकावून लावला. दिशेने 1 धाव पूर्ण. 2 धाव मात्र रोखू शकले नाही. या 2 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते. 31, अजूनही 9 चेंडू 25 धावांची गरज. मी पहिल्याच म्हटलं होतं वसई फाटा मोफास लिहून वसई फाटाला देखील कमी लेखून चालणार नाही. फुलटा चेंडू रनआउटची संधी होती, मात्र ती सुद्धा हुकली आहे आणि एखाद्यावर समाधान मानावं लागेल या दोन्ही बॅटर्सला. धावसंख्या 32, 8 चेंडू 24 धावांची गरज. कालचा दिवस पाहिला आपण. कालच्या दिवसामध्ये 5 षटकांमध्ये 81 धावांचा पाठलाग झाला होता, पण मात्र 5 षटकांमध्ये 39 धावा देखील डिफेंड झाल्या होत्या याच मैदानावरती. सुंदर असा फटका. मात्र मला वाटतं इंजर्ड आहे सलमान देखील, तरी देखील त्यांनी झेल पकडलाय. तर योगेश कोळी यांचा पूर्णविराम लागतो. बॅक टू द पॅव्हिलियन. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव तिरपामावर, अगदी पुण्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव तिरपामावर, अगदी पुण्यावर. आज गुलालावर आई तुझे. मुन्ना सारखा एक गोलंदाज, अनेक उत्कृष्ट गोलंदाजाचे पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. ज्या गोलंदाजाने तोच मुन्ना आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातील. नवीन फलंदाज आकाश येतोय, एक अष्टपैलू खेळाडू. सात चेंडू आणि 25 धावांची गरज, 24 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. आकाश लांब षटकार मारण्यामध्ये माहीर. घरच्या मैदानावरती खेळत असताना पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होतोय. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण.
एका धावावर समाधान मानावं लागेल. षटक संपते चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये GN11 नायगाव. याच्यानंतर होणारा सामना एकविरा क्रिकेट क्लब नायगाव विरुद्ध टीम 94 कामन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सन्माननीय संतोष केसरेकर असतील तर त्रिफळा उद्ध्वस्त. सुंदर. सन्माननीय लीलाधर खोको यांना मी विनंती करतोय, त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तुमच्या हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. सुंदर अशी गोलंदाजी काहीसं रोखून ठेवलेलं आहे GN11 नायगाव संघाला. O2 टॉस का बॉस. थँक्यू. या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध टीम 94 कामन या दोन संघामध्ये. या ठिकाणी आपले अतिथी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला चॉकोबार आणि एका बाजूला जर पाहिलं तर गोल्डन किंग असं नाणं आहे. आपण कॉइन स्पिन करायचं आहे कारण सामन्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी टॉस करतोय. टॉस जिंकलाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने. टॉस जिंकलाय. डिसिजन सांगायचं आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि टीम 94 संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. तर आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद निशांत सर. हलकासा टोलवलेला आहे लॉंगांच्या दिशेने. नवीन फलंदाज राहुल येतोय. आणि या स्पर्धेची एक खासियत प्रत्येक संघाला चोकोबारचा बॉक्स देण्यात येतोय. चोकोबारची आईस्क्रीम. पुन्हा एकदा सज्ज. सुंदर अशी गोलंदाजी सतीश राजभर. आपला ठसा उमटवत असताना अजूनही 3 चेंडू 22 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी मोफास 11 वसई फाटा संघादरम्यान. GN11 नायगाव एक घरचा संघ आणि घरच्या संघाला रोखून ठेवलेला आहे. सुंदर असा फटका मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. सलमान इंजर्ड आहेत ते, त्याच कारणास्तव त्यांनी फक्त एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते झेल धरणीला दान केला. एका धावासाठी रोखू शकले नाहीत. धावसंख्या 35. 2 चेंडू 21 धावांची गरज. सुंदर असा चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला वसई फाटा संघाकडून. शेवटचा चेंडू या पहिल्या सामन्यातील. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. पहिल्या सामन्यातील विजयी संघ मोफास 11 वसई फाटा विजयी होते. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि GN11 नायगाव संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, चांगला खेळ दाखवला. हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक धन्यवाद देतोय. याच्यानंतर होणारा सामना एकविरा क्रिकेट क्लब नायगाव विरुद्ध टीम 94 कामन. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि टीम 94 कामन संघाला फलंदाजी करता प्राचारण करण्यात आलेला आहे. याच्यानंतर होणारा सामना वसई